नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना काही मतदार आग्रह करतात, त्यामुळे रागाच्या भरात बोलले असतील असं म्हणत अजित पवार यांच्या वक्तव्याला संजय शिरसाट यांच्याकडून पाठराखण। तर राज्यात पहिल्यांदाच पालक विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 7 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलंय आयोजन। ग्रामीण मातीतील खेळाडूंचा 4 दिवस रंगणार थरार। आता बघूया सविस्तर बातम्या। आम्ही फक्त आश्वासनं देत नाही, आम्ही सांगितलेली सर्व कामे पूर्ण करतो। लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेद्वारे विरोधकांना सुनावलं आहे। सरकार जेव्हा एखादा योजना जाहीर करतो तर त्याला असलेला आर्थिक बोजा हा निश्चित सरकारवर येतो। त्यामुळं कॅगने जे त्यांच्या अहवालात सांगितले की तूट आलेली आहे ते साहजिक आहे, परंतु हे भरून काढण्याचं काम सरकार निश्चित करणार आहे। अनेक मार्ग आहेत त्यासाठी, त्या मार्गाने या वेळेला येणारा जो अर्थसंकल्प राहील तो परिपूर्ण राहील। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये असेल, सर्वसामान्य माणसासाठी असेल, वृद्धांसाठी असेल, हा जो पैसा लागतोय ही कित्येक कोटीमध्ये आहे आणि मग त्याला आता कट करता येणार नाही। त्यासाठी इतर माध्यमातून आम्ही हा जो तुटीचा अर्थसंकल्प तयार होतोय त्याला आम्ही सावरण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत। अजितदादा मतदारांना असे बोलले की मी तुमचा सालगडी आहे का, तुम्ही मत दिली म्हणजे तुम्हाला विकत घेतलं का? नाही, काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार सुद्धा एक आपण काय बोलावं याचं तारतम्य न ठेवता डायरेक्ट हे काम झालंच पाहिजे असा जो आग्रह असतो, त्या टायमाला एखाद्या वेळेला माणूस रागवणं हे साहजिक आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की तो मतदार म्हणून रागवतोय, तर तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बोलण्याची पद्धत, जर एखादा लोकप्रतिनिधी उलटा बोलला तर त्याची बातमी होते, पण एखादा सर्वसामान्य नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही। म्हणून कदाचित रागाच्या भरात अजितदादांनी ते वक्तव्य केलं असावं। चेलीपुरातील शहागण चौकापासून जवळच असलेल्या महावीर घर संसार या 3 मजली मॉलला रविवारी मध्यरात्री 12च्या सुमारास भीषण आग लागली असून लाखो रुपयांच्या वस्तू साहित्य खाक झालंय। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। चेलीपुरा परिसरातील महावीर घर संसार मॉलला रविवारी मध्यरात्री 12:10 आग लागली। या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती उपस्थितांनी लोकमतशी बोलताना दिली। या आगीने शेजारच्या 5-6 दुकानांनाही वेढा घातला असून त्यात एका गणपती मंदिराचाही समावेश आहे। ही आग शमवण्यासाठी शहराच्या सर्व भागांमधून अग्निशमनचे बंब मागवण्यात आले। मध्यरात्री 1 वाजेपर्यंत केवळ 2 बंब घटनास्थळी पोहोचल्याचंही उपस्थितांनी सांगितलं। चेलीपुरा भागातील सर्व प्रकारचं साहित्य असलेल्या महावीर घर संसार मॉलला मध्यरात्री आग लागली। या आगीने काही वेळातच संपूर्ण मॉलला वेढा घातला, त्यामुळे आतमधून धुरासह जाळाचे लोड बाहेर येऊ लागले। त्यामुळे ही आग शेजारच्या 5 ते 6 दुकानांनाही या आगीने वेढा घातला होता। ही माहिती 12:10 अग्निशमन विभागाला देण्यात आली। त्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे 2 बंब घटनास्थळी पोहोचले, मात्र आगीने काही वेळातच संपूर्ण मॉलला वेढा घातला। त्यातून ही आग आसपासच्या दुकानांमध्ये पसरल्याचं घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितलं। या मॉलच्या परिसरात असलेल्या गणपती मंदिरालाही आगीने वेढा घातला होता। 1 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं नव्हतं, त्यामुळे शहरासह औद्योगिक परिसरातून अग्निशमन विभागाचे बंब मागवण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान मध्यरात्री आगीची बातमी मिळताच मंत्री अतुल सावे घटनास्थळी जाऊन भेट देऊन त्यांनी पाहणी केली व या दुकानातील लाखो रुपयांच्या वस्तूंचं नुकसान झाल्याचं पंचनामा करत पुढील कारवाई करण्याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना यावेळी अतुल सावे यांनी दिल्या। संपूर्ण राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे।
शहरातील जय भवानी नगर त्रिमूर्ती चौक या ठिकाणावरून मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील जय भवानी नगर त्रिमूर्ती चौक या ठिकाणावरून मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत असून यानिमित्त एकाच दिवशी 225 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे। या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथून झाली असून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावरती उतरून प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त नागरिक भाजपशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार असून या अभियानाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता 250 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे। डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 50,000हून अधिक सदस्य नोंदणीचं लक्ष्यही ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली आहे। त्यानंतर भाजपचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळाही घेतल्या होत्या। भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून 1.5 कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती। या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रिय सहभागासाठी विशेष योजना आखली आहे। राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या भाजपच्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। शहरात दिनांक 15 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 65 चित्रपट पाहण्याची संधी मिळणार असून सिने रसिकांना सिने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची प्रकट मुलाखत, नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा मास्टर क्लास व 2 परिसंवाद होणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक सुनील सुखतनकर, चंद्रकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या फेस्टिवलच्या निमित्ताने मी तुमच्याशी सदस्य त्याबद्दल मनापासून आनंद होतोय आणि तुमच्याशी जोडलं जावं असं बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं, पण काही योग येत नव्हता। पण 10व्या वर्षी हा योग आला, त्याबद्दल मनापासून आनंद वाटतो। कदाचित माझा जन्मतारीख आपल्याला सांगितलं 10 आणि 1 माझ्या लग्न आकडा असेल, पण असा फेस्टिवल होणं खूप गरजेचं आहे। मला असं वाटतं की सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये असं फेस्टिवल झाले पाहिजे, देशीय आणि आंतरदेशीय चित्रपट आपल्याला बघायला मिळतील आणि हळूहळू आपली सुद्धा डेव्हलपमेंट त्या निमित्ताने होईल। मराठी चित्रपटाने काट टाकली म्हणत असताना कधी अचानक पांडुरंगाचा चित्रपट येतो आणि आपण काट टाकली की नाही याचा प्रश्न आपल्याला पडतो। पण हा चित्रपट वेगळ्या दिशेने, मराठी चित्रपट सुद्धा वेगळ्या दिशेने नेण्याचं किंवा तो घेऊन जावा याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरच आहे। कारण आपण सगळे प्रेक्षक पण आहोत, निर्माते पण आहोत, दिग्दर्शक पण आहोत आणि मराठी चित्रपटाची धुरा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहोत। त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि कंटिन्यू करण्याची विनंती करतो। धन्यवाद। इसमें साल में हमारा फेस्टिवल इतनी ऊंचाई पर पहुंचा है। वी आर नाउ दिस फेस्टिवल तक और इस ऊंचाई पर पहुंचना ये इसका श्रेय आप सब लोगों को जाता है। यहाँ पर जो बैठे हैं सबको जाता है। इतना सौभाग्यशाली फेस्टिवल है। यहाँ पर 5 बार बहुत ही प्रतिष्ठित नामवर फेस्टिवल डायरेक्टर जो फेस्टिवल डायरेक्टर बनकर यहाँ काम कर रहे हैं। आशुतोष गोवारीकर हैं, शिवशंकर साहब हैं, चंद्रकांत कुलकर्णी हैं, इतनी बड़ी इतने महत्वपूर्ण लोग यहाँ पर जुड़े हुए हैं, इसीलिए लोग इतना सफल कार्यक्रम यहाँ पर आयोजित कर रहे हैं। खऱ्या अर्थाने सगळ्यांना बढवणी आहे। प्रचंड प्रतिसाद भारतभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधून आपल्याला मिळाला आणि त्याची 5 जणांची जी समिती होती त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांची जी आमची शेवटची मीटिंग होती त्याच्यामध्ये खूप चर्वित चर्वण झालं की ही चांगली वाटते, तीही चांगली वाटते, एखादी फिल्म कशी नाकारायची असा प्रश्न पडावा। इतक्या चांगल्या फिल्म्स त्याच्यामध्ये होत्या
आणि त्यातून आपण 9 चित्रपटांची निवड केलेली आहे. यातही पुन्हा खूप मोठं वैविध्य आहे. मगाशी मी म्हटलं तसं की या संपूर्ण महोत्सवातच वर्सॅटिलिटी, डायव्हर्सिटी, वैविध्य, प्रत्येक जाती समूहाचं असेल, वंशील असेल, वेगवेगळ्या विषयांचं असेल, हे वैविध्य इतकं आहे जे आपल्याला या इंडियन कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्याच्यामध्ये धुळे जळगाव जवळच्या आदिवासी भाषेमधली कोकणी असं आपल्या भाषेला म्हणतात, त्या भाषेतली पण एक फिल्म आहे, संथाळी भाषेची फिल्म आहे, वेगवेगळ्या मल्याळम चित्रपट आहे, बंगाली चित्रपट आहे, अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट या इंडियन कॉम्पिटिशन मध्ये बघायला मिळते. आम्ही तुम्हाला पत्रकार किंवा माध्यम प्रतिनिधी समजत नाही. तुम्ही गेल्या 10 वर्षापासून या महोत्सवाचा भाग आहात, तेव्हा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण सुनील सुक्तनकरांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हल्ली गल्ली गल्लीत, गावोगावी, शहरात त्या शहराचं म्हणून एक चित्रपट महोत्सव भरवण्याची फॅशन आली. तसं न करता या एका पूर्ण फक्त मराठवाड्या रिजन पुरताही मर्यादित न ठेवता 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राचा महोत्सव करण्याची आपली इच्छा होती, ती आपण 10व्या वर्षी पूर्ण करतोय. याचं थेट उदाहरण म्हणजे मुंबईचे असणारे, म्हणजे एक तर सिनेमा आणि साहित्य आणि कला क्षेत्रातला माणूस कुठला याच्याविषयी संबंधित नसतो, तो आपल्या सगळ्यांचाच असतो. परंतु आशुतोष गोवारीकर चेअर म्हणून सहभागी आहेत. पुण्यात ज्यांची कारकीर्द झाली, जे कराडून आले, असे सुनील सुक्तनकर आहेत, जयप्रत देसाई आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपण जे बोलत आलो की अनेक ठिकाणी आपल्या कामकाजाची निवृत्ती झाल्यानंतरच्या फावल्या वेळात चित्रपट आयोजनाचं काम करणारी बरीच मंडळी आहेत. इथे स्वतः फिल्म मेकिंग मध्ये कार्यरत असणारे सगळे तरुण दिग्दर्शक याच्या आयोजन समितीत आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा?
समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। शाळा, विद्यार्थी व पालक, प्रशासन यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावं, दैनंदिन काम, दगदग यातून विद्यार्थी आणि पालकांना उसंत मिळावी, त्यांनी आपल्यातील खेळाडू जागा करावा या हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थी व पालकांच्या राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। शाळा, विद्यार्थी व पालक व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावं, दैनंदिन काम, दगदग यातून विद्यार्थी आणि पालकांना उसंत मिळावी, त्यांनी आपल्यातील खेळाडू जागा करावा या हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थी व पालकांच्या राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। यात ग्रामीण मातीतील खेळाडूंचा 4 दिवस रंगणारा थरार पाहायला मिळणार आहे। शाळांमध्ये नेहमीच आपण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचं पाहिलंय, मात्र यावेळी विद्यार्थ्यांसह चक्क त्यांच्या आईवडील व पालकांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे 7 ते 10 जानेवारी दरम्यान करण्यात आलंय। स्पर्धेचं उद्घाटन 7 रोजी सकाळी 8:30 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक गिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सुवर्णा जाधव, राजेंद्र देसले, चंद्रहार ढोकणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अश्विनी लाटखर, अरुणा भूमकर यांची उपस्थिती लाभणार आहे। तालुकास्तरीय सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत विजयी झालेले पालक खेळाडू जिल्हा स्तरावरती त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे। रायपूर व पिंपळगाव शिवारात 3 दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इज्तेमाचा रविवारी सायंकाळी तब्बल 7 लाख भाविकांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली आहे। तर तबलिगी इज्तेमाच्या दुआमध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम भाविकांचा रविवारी महासागर लोटला होता। गंगापूर तालुक्यातील रायपूर व पिंपळगाव शिवारात शुक्रवारपासून मुस्लिम बांधवांचं 3 दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमास या 3 दिवसात विविध ठिकाणच्या मौलानांचं प्रवचन झालं। तब्बल 1.5 महिन्यांपासून गंगापूर तालुक्यातील रायपूर व पिंपळगाव शिवारात या 3 दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इज्तेमाची जय्यत तयारी सुरू होती। मुस्लिम बांधवांना बसता यावं यासाठी भव्य असा मंडप टाकण्यात आला होता। त्याबरोबरच विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, चाय व जेवणाची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। आरोग्य सेवा देखील सज्ज ठेवण्यात आली होती। रविवारी संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इज्तेमाच्या मौलानांचं समाज बांधवांना मार्गदर्शन करून या इज्तेमाचं रविवारी सायंकाळी विशेष दुआ या पठणाने इज्तेमाची सांगता करण्यात आली। इज्तेमासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हजारो स्वयंसेवक या विविध ठिकाणी परिश्रम घेताना दिसत होते। रायपूर आणि पिंपळगाव येथे सुरू झालेल्या इज्तेमाला उपस्थित समाज बांधव मोठ्या संख्येने देखील सहभागी झाले होते। रायपूर पिंपळगाव शिवारात रस्त्यांवरती दिवसभर चौहू बाजूनी इज्तेमासाठी भाविकांची वाहने दिसत होती। रविवार सकाळपासून सुरू झालेल्या भाविकांच्या गर्दीचा ओघ एकसारखा सुरू होता। बदललेलं वातावरण आणि थंडीमुळे भाविकांची संख्या कमी राहील असा अंदाज मात्र रविवारी भाविकांच्या गर्दी फोल ठरल्याचं दिसून आलंय। गंगापूर तालुक्यातील रायपूर पिंपळगाव शिवारात या 3 दिवसाच्या इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रायपूर व पिंपळगाव शिवारात तब्बल 700 एकर जमिनीवरती मंडप तयार करण्यात आला होता। येथे तब्बल 4 लाख भाविकांच्या मुक्कामाची व्यवस्था व खाण्यापिण्याच्या, आरोग्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतुकीचं नियमन व नियंत्रण सुलभ व्हावं म्हणून यासाठी या इज्तेमाचं संयोजन पोलीस दलामार्फत वाहतूक बंदोबस्ताची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली होती, अशी माहिती कन्नड पंचायत समितीचे माजी उपसभापती, इज्तेमाचे जिम्मेदार शेख शेरू व वेरूळ येथील युनुस मौलाना अमीर साहब व महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरोटे यांनी दिली आहे। विशेष म्हणजे इज्तेमाच्या भाविकांसाठी विटेकर वेली वेरूळ येथे मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने तब्बल 20 क्विंटलाचा व्हेज पुलाव जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे येणाऱ्या भाविकांनी वेरूळ येथून जेवण करून पुढील प्रवासाला ते निघाले होते। या 3 दिवसीय तबलिगी इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा दृष्टिकोन जिल्हा पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे,
विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी यांनी तैनात केले होते। त्याबरोबरच धुळे सोलापूर महामार्गावरती इस्तेमा कमिटीचे जिम्मेदार भाविकांच्या मदतीसाठी महामार्गावरती विविध ठिकाणी मदत केंद्र उभारून तिथे बसले होते। एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास ते वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे। तसेच महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आली होती। या 3 दिवसीय इस्तेमासाठी जाणाऱ्या भाविकांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते। भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी इस्तेमाचे संयोजनाकडून हजारो स्वयंसेवकांना नेमण्यात आलं होतं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। चाचा, आप जो खड़े हैं यहाँ काय के लिए खड़े हैं? ये ट्रैफिक कंट्रोल के लिए खड़े हैं। और आप कहाँ से हो? हम औरंगाबाद से हैं। नाम आपका? औरंगाबाद है, हल्का नंबर 27 पड़ेगा। सब यहाँ की खिदमत के लिए सब यहाँ पे आए हुए हैं। और अभी ये जिम्मेदारी आपकी तरफ दे दी है कि ये रोड की? ट्रैफिक की जिम्मेदारी हमारे पूरे हल्के की तरफ है। आज कितने लोग आने के चांस है? आज तो नहीं, इंशाल्लाह कल बहुत जाएगी, पब्लिक ज़्यादा आएंगी। तकरीबन 1 लाख के ऊपर आएंगी ये रोड से। ऐसा कोई पुलिस का वगैरह बंदोबस्त है? इंशाल्लाह पुलिस का बंदोबस्त भी है, लेकिन इंशाल्लाह उनको तकलीफ नहीं देते हम। अच्छा, जो है हम कर लेते हैं सब कंट्रोल। सब अपने लोग कंट्रोल कर लेते ट्रैफिक के लिए। और क्या इंतजाम करे हुए यहाँ पर ऐसा आपने? यहाँ इंतजाम सब है, खाने का है, पीने का है, नमाज का है। ऐसा है क्या? जी इंशाल्लाह सबका है यहाँ। चाय आ जाती, पानी आ जाता। आज से शुरुआत है क्या? आज से शुरुआत है, वैसा जुम्मे से शुरुआत है। हाँ, लेकिन आज से ज़्यादा पब्लिक आती है। आज पब्लिक ज़्यादा आती है क्या? इंशाल्लाह। कहाँ से पब्लिक आ रही है? ये पूरे ऑल इंडिया, महाराष्ट्र का है। और महाराष्ट्र है क्या? औरंगाबाद जिले का है? नहीं, औरंगाबाद जिले का है। औरंगाबाद जिले से आ रहे हैं? जिला ऐसा है क्या? जी, पूरा औरंगाबाद जिला है। पूरे जिले के लोग आ रहे हैं यहाँ? औरंगाबाद जिला है पूरा। साथी, आप कहाँ से आ रहे हो? वालूद से आ रहे, वालूद वालू से। कहाँ जा रहे हैं? इस्तेमा गाँव में। हाँ, क्या नाम है आपका? हाफिज यूसुफ। मेरा नाम शेख मुफीद है। मैं औरंगाबाद से हूँ और शब्बीर मस्जिद से 8 नंबर पार्किंग है। और माशाल्लाह आज तो लगभग 2.5 लाख के आसपास पब्लिक आ चुकी और पार्किंग भी काफ़ी बहुत बड़ी है, कोई दिक्कत नहीं आएगी। और इंशाल्लाह आज पार्किंग की चाचा ये हालत है, तो कल जो है तो दुआ में लोग शामिल होंगे, तो उसके लिए कैसा पार्किंग पूरी सकती है? ऐसा लग रहा है? पूर सकती ना, पूर सकती है सर, आराम से पूर सकती है। लगभग 200 एकड़ में ये तो पार्किंग के इंतजाम किए गए यहाँ पे। और माशाल्लाह पूरे साथी बहुत अच्छे से काम कर रहे हैं। इंतजाम क्या है? इंतजाम सब चीज़ों का है सर, जैसे कि खाने का है, पानी का है और संडास बाथरूम है। बहुत अच्छे से पुलिस प्रशासन की कैसी मदद मिल रही है आपको यहाँ पर? उनकी तो माशाल्लाह बहुत अच्छी मिल रही। अच्छा। बड़े बड़े साहब लोग भी आ रहे हैं और उनके जो दूसरे जो बंदे हैं तो वो भी बहुत सारे यहाँ पर रुके हैं हमारे साथ में और वो भी बहुत अच्छे से हमारे साथ कोऑपरेट कर रहे हैं। और साथी, आप कहाँ से? औरंगाबाद से। जब क्या नाम आपका? शब्बीर मस्जिद से अब्दुल मोहिद नाम है मेरा। अच्छा, आपको ये पार्किंग की जिम्मेदारी दी हुई है क्या? ये हमारे आमिर साहब थे। अच्छा। पार्किंग के शब्बीर मस्जिद के, और हमारी 8 नंबर पार्किंग है। और ये जो पार्किंग का एरिया है वो डिवाइड किया वाला है 14 नंबर तक के पार्किंग के अंदर में, 1-2 से लेकर तो 14 नंबर तक के। इसमें ये जो है ये 8 नंबर पार्किंग है। और जैसा आप सामने देख रहे हो, इसमें ये पार्किंग के अंदर खाली 4 व्हीलर्स गाड़ी को अलाउड है? 4 व्हीलर अलाउड किए वाला है। अच्छा। और 1, 2, 3 के अंदर में जो है उसमें 2 व्हीलर है। उसके बाद में 3 नंबर जो है उसके अंदर में 3 व्हीलर की पार्किंग दी हुई है। और उसके बाद में 11 नंबर के अंदर में रिझर्व और 2 व्हीलर्स दिए वाले। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे 21,59,00,000 रुपये हडपणाऱ्या हर्षकुमार अनिल क्षीरसागर, त्याची आई मनीषा, वडील अनिल क्षीरसागर आणि मामा हितेश शार्दूल या तिघांना रविवारी न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हर्षकुमारने आनंदवाडी परतूर येथे सीतानंद पार्कमध्ये 1641 चौरस फुटांचा प्लॉट क्रमांक 1 घेतल्याचं गुन्हे शाखेने उघडकीस आणलं असून त्याचा पावती करारनामा जप्त करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे 21,59,00,000 रुपये हडपणाऱ्या हर्षकुमार अनिल क्षीरसागर याची आई मनीषा, वडील अनिल क्षीरसागर आणि मामा हितेश शार्दूल या तिघांना रविवारी न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हर्षकुमार आनंदवाडी परतूर येथे सीतानंद पार्कमध्ये 1641 चौरस फुटांचा प्लॉट क्रमांक 9 घेतल्याचं गुन्हे शाखेने उघडकीस आणलं असून त्याचा पावती करारनामा जप्त केलाय। याशिवाय हर्षकुमारने शेअर बाजारातही 1 कोटीची गुंतवणूक केल्याचं समोर आलंय। मैत्रीण अर्पिता वाडकर वय 21 वर्ष हिच्यासोबत त्याने परदेश वाऱ्याही केल्यात। रशिया आणि इंडोनेशिया या देशाची सफर करत त्यांनी मौज मजा केली आहे।
गुन्हे शाखेने घोटाळा प्रकरणात आजपर्यंत हर्षकुमारचे सहकारी कंत्राटी लिपिक यशोदा शेट्टी, तिचा पती BK जीवन हर्षकुमार ज्या वेव मल्टी सर्व्हिसेस कंपनीमार्फत नियुक्त होता त्या कंपनीचा मॅनेजर नागेश डोंगरे, हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकर, आई मनीषा क्षीरसागर, वडील अनिल क्षीरसागर, मामा हितेश शार्दूल या 8 जणांना अटक केली आहे. यशोदा, जीवन, नागेश आणि अर्पिता यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून हर्षकुमार आणि त्याचं कुटुंबीय पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी हर्षकुमार आणि त्याच्या कुटुंबियांनी खरेदी केलेल्या 1 कोटीच्या सोन्यांपैकी 50 लाखांचे सोने पोलिसांनी जप्त केलंय. उस्मानपुरातील गुरुकृपा ज्वेलर्सच्या PNG ज्वेलर्स, चंदूकाका सराफ आदी ठिकाणांची लाखोंची बिले पोलिसांनी जप्त केली आहे. हितेश शार्दूलने घोटाळ्यातील रकमेतून मालेगावात घर घेतलं असून स्कूटरही खरेदी केली आहे. त्याच्या पत्नी पूजाच्या नावावरती PNG ज्वेलर्समधून 1,78,000 रुपयांचं सोनं खरेदी केलंय. हर्षकुमारने स्वतःच्या खात्यावरून अन्य खात्यांशी केलेला व्यवहार पोलिसांच्या रडारवरती आलाय. एखाद्याला 10 रुपये पाठवले असतील तरी त्या बँक खातेदाराची चौकशी होणार आहे. हर्षकुमारने शेअर बाजारात 1 कोटींची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीसाठी त्याने त्याच्या एका जवळच्या मित्राची मदत घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. या रकमेतून त्याला किती रुपये नफा झाला याचाही तपास होणार आहे. जीवन व यशोदा यांच्या घरी हर्षकुमारच्या HDFC बँकेच्या सही केलेला कोरा धनादेश सापडलाय. हर्षकुमारने मैत्रीण अर्पितासोबत रशिया आणि इंडोनेशियाची सफर करून मजा केली. हर्षकुमार एकट्याने बँकॉक व अन्य 3 देशात गेला होता. हर्षकुमारचा हिरेजडित गॉगल पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. त्याच्याकडे आणखीन एक इम्पोर्टेड गॉगल आहे. त्याची दांडी तुटली असल्याने तो परदेशात दुरुस्तीसाठी पाठवला होता. आतापर्यंत 10हून अधिक महागडे चष्मे जप्त करण्यात आलेत. महागडे कपडे आणि बुटांची खरेदी केल्याचंही तपासात समोर आलंय. हर्षने केलेल्या या प्रत्येक व्यवहाराची चौकशी केली जात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे. बँकेचे कर्ज म्हटलं की व्याज आलंच, पण शहरात अशी एक बँक आहे जी कोणतेही व्याज आकारत नाही. ही बँक फक्त देण्याचंच काम करते. ही बँक म्हणजे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँक. या बँकेच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यात NICU दाखल झालेल्या 658 शिशूंना इतर मातांचं दूध मिळालंय. बँकेचे कर्ज म्हटलं की व्याज आलंच, पण शहरात एक अशी बँक आहे की जी कोणतेही व्याज आकारत नाही. ही बँक फक्त देण्याचंच काम करते. ही बँक म्हणजे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँक. या बँकेच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यात NICUतून दाखल झालेल्या 658 शिशूंना इतर मातांचं दूध मिळालंय. मातेच्या अमृत समान दुधामुळे शिशूंना जणू नवं आयुष्य मिळालंय. घाटी रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील म्हणजेच NICUतील मधील रोटरी क्लबच्या माध्यमातून ही ह्युमन मिल्क बँक साकारण्यात आली आहे. प्रसूतीनंतर अनेक शिशूंना उपचारासाठी NICUतून दाखल करावं लागतं. त्याचवेळी प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसं दूध येत नाही, तर सिझेरियन प्रसूती तसेच प्रकृती स्वास्थ्यामुळेही काही मातांना NICUतून जाऊन शिशूंना दूध पाजता येत नाही. प्रसूतीनंतर काही मातांना स्वतःच्या शिशूच्या गरजेपेक्षा अधिक दूध येतं. अशा मातांना परिचारिका या बँकेसाठी दूध दान करण्याचं आवाहन करतात. तर या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या बँकेसाठी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, नवजात शिशु विभाग प्रमुख डॉक्टर LS देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल जोशी, डॉक्टर अतुल लोंढे आणि मेट्रन संजीवनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बालरुग्ण परिसेविका आम्रपाली शिंदे, फरा शेख, शीतल सानप, कल्याणी भुरेवाल, माधुरी राठोड, पूजा घोटुळ, दीपाली सोनवणे, अर्चना मुळीक, संतोष राठोड, रेखा दुधाळकर आदी प्रयत्न करताय. यासाठी पुरेशा परिचारिका मिळाल्यास आणखीन सेवा वाढवण्याची अपेक्षा आहे. किती लिटर दूध संकलन वितरण गेल्या 6 महिन्यात मातांकडून झालंय, तर 101 लिटर दुधाचं संकलन झालं. यात आवश्यक ती प्रक्रिया म्हणजेच पॉश्चराइज्ड करून 94 लिटर दुधाचं 658 शिशूंना वितरण करण्यात आलं. प्रक्रिया केल्यानंतर दूध शिशूंना नानवी दूध बँकेसाठी मातांकडून दूध संकलन करणं सुरू आहे. इतर शिशूंसाठी दूध देण्यासाठी माता आनंदाने तयार होतात. संकलित दुधावरती आवश्यक प्रक्रिया आणि तपासणी केल्यानंतर NICUतील शिशूंना हे दूध दिलं जातं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना काही मतदार आग्रह करतात, त्यामुळे रागाच्या भरात बोलले असतील असं म्हणत अजित पवार यांच्या वक्तव्याला संजय शिरसाट यांच्याकडून पाठराखण. तर राज्यात पहिल्यांदाच पालक विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा.
7 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलंय आयोजन. ग्रामीण मातीतील खेळाडूंचा 4 दिवस रंगणार थरार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.